की आता आपण दिघोरी परिसरात आहोत आणि हा परिसर जो आहे तो पाणी टंचाईसाठी ओळखला जातो। दरवर्षी या परिसरात भीषण पाण्याची टंचाई जी आहे या परिसरातील नागरिकांना त्रासवत असते। मात्र आता आपण बघू शकतो की दिघोरी घाटाच्या समोर इथे हा जो पाईप आहे तो मागील कित्येक महिन्यांपासून सतत या पाईपने जे आहे ते पाण्याची नासाडी होत आहेत। तिथे तब्बल 3 ते 4 तास जो आहे ते रोज पाणी वाहत असते। या संदर्भातल्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत, मात्र मनपा प्रशासनाने याची कुठली दखल घेतली नाही। नागपूर शहराच्या दिघोरी भागात मागील 4 महिन्यांपासून नळाचं पाणी वाया जात आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत मनपा कर्मचाऱ्यांकडे कित्येकदा तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही। मनपा किंवा OCW विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचं चित्र या परिसरात दिसून येत आहे। दिघोरी दहन घाटाच्या समोर मागील 4 महिन्यांपासून हा 3 इंच नळाचा पाईप खुल्या स्वरूपात वाहत असतो। दररोज सकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत या नळाच्या पाईपमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असते। आधी रस्त्यावर या पाण्यामुळे चिखल साचायचा, त्यामुळे दगडाच्या सहाय्याने या नळाचा पाईप गटारीवर ठेवण्यात आला, ज्यामुळे हे सर्व पाणी नाल्यात वाहून जात आहे। नळाच्या कनेक्शनला जमिनी बाहेर आणून बाहेर उघड्या स्वरूपात ठेवण्यामागे नेमकं काय कारण आहे असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे। सोबतच शहरातील नागरिकांना पाण्याचे बिल पाठवणारे OCW विभाग लाखो लिटर पाण्याच्या नासाडीसाठी कुणाला जबाबदार ठरवणार आहे अशी चर्चा देखील स्थानिक नागरिकांमध्ये रंगली आहे। त्यामुळे लवकरात लवकर या गंभीर विषयात शासनानं लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे। मी माझ्या सरांना केली आणि 2-3 जणांना केली। हे 4 ते 5 महिने झाले आहे हे असं चालू आहे म्हणून आणि 5 केली तक्रार, पण कोणी प्रशासन काही हे करत नाही। हा दिघोरी जो परिसर आहे इथे पाणी टंचाई नेहमी भरपूर टंचाई आहे पाणी आणि इतकं पाणी इथे वेस्ट होतं। या संदर्भातल्या तक्रारी देऊनही काही प्रशासन गंभीर नाही आहे। काय वाटतं तुम्हाला? आता ते तर माहिती दिलं आहे म्हणा, पण आता कधी होईल कधी नाही हे माहिती नाही। किती महिने झाले पाण्यात? 4 ते 5 महिने झाले। किती तास हे पाण्यात वाहत? 3-4 तास वाजतो दररोज सकाळी 6ला येते म्हणजे राहते। कित्येकदा या संदर्भातल्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत। भीषण टंचाईचा पुन्हा एकदा उद्रेक होणार आहे। उन्हाळ्याचा तडाखा यंदा खूप जोरदार असणार आहे। तरी देखील आपण बघू शकता की या दहन घाटाच्या समोर इतके 3 ते 4 तास दररोज हजारो लाखो लिटर पाणी जे वेस्ट होत आहे, त्याच्यामुळे येथील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी मिळणार की नाही हा एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। मनपा प्रशासकाकडे हा संपूर्ण कारभार आहे। त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि हे वेस्ट होणारे जे पाणी आहे ते तात्काळ थांबावं आणि नागरिकांना होणाऱ्या भीषण पाणी टंचाईपासून मुक्त करावं अशा प्रकारची मागणी जी आहे ते परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सचिन सह सलीम उघाडे, शंकरनाथ, नागपूर।